नमस्कार बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आलेत का? जर आले नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे ऑगस्ट महिन्याचे पैसे नेमकं कोणत्या तारखेला येणार आहेत, कोणाला मिळणार आहेत, कोणाला मिळणार नाहीत. न आल्याने काय करावे. व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्वागत आहे तुमचं आपल्या एजे गव्हर्नमेंट अपडेट्सच्या यूट्यूब चॅनलवरती. मी तुमचा मित्र मित्रांनो, मी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची सर्वात मोठी लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयामर्यादा मात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत जून महिन्याचे पैसे मात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. आता सर्वांना प्रतीक्षा आहे की ऑगस्ट महिन्याची रक्कम नेमकी कधी येणार. योजनेबद्दल महत्त्वाची माहिती. चला योजनेबद्दल 3 महत्त्वाचे पॉईंट बघू. पहिला पॉईंट, या योजनेचा अर्ज केलेला पात्र ठरलेल्या सर्व महिलांना दरमहा 15 तारखेपर्यंत पैसे दिले जातात. काही वेळा 10 ते 20 तारखेच्या दरम्यान पण येतात. दुसरा पॉईंट, पैसे मिळण्यासाठी बँक खात्यात आधार कार्डशी लिंक असणे बंधनकारक आहे. डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर चालू असताना गरजेचं आहे. तिसरा पॉईंट, जर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल किंवा घरात कोणी सरासरी नोकरीला असेल, सरकारी नोकरीला असेल किंवा तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात. मग मेन अपडेट, ऑगस्ट महिन्यात पैसे कधी येणार. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नावर. ऑगस्ट 2026चे 1500 रुपये कधी येणार. महिलांच्या बालविकास विभागाकडून अधिकृत सूचनेनुसार ऑगस्ट महिन्याचा जो निधी आहे तो राज्य सरकारने मंजूर केला आहे का, आणि हा निधी 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व लाभार्थ्यांच्या महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे का. म्हणजे 10 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट तुम्हाला कोणत्या रजिस्टर खात्यात 1500 रुपये जमा केले असतील तर लक्षात ठेवणे मित्रांनो, एकाच दिवशी सर्वांच्या खात्यात पैसे येत नाही. जिल्ह्यानुसार सर्व बँकांनुसार 2 ते 3 दिवस लागू शकतात. म्हणजे कोणाला 12 तारखेला, कोणाला 14 तर कोणाला 15 तारखेला पैसे येतील, पण पैसे येणार. स्टेप बाय स्टेप बँकामध्ये एक क्रेडिटेड 1500 रुपये येण्याची शक्यता आहे. बँक खात्यात चेक करा. पैसे आले नाहीत तर 5 कारणे उपाय. बऱ्याच महिलांना प्रश्न पडत असतो की पैसे आले नाहीत, बँक खाते आधार कार्डशी लिंक नाही, बँक खाते, कारण डीबीटी प्रक्रिया उपाय. बँकेत डीबीटी करायला सांगा, कारण KYC केली नाही. अंगणवाडी सेविका केंद्र KYC करा. तुमचं नाव यादीमध्ये आहे का नाही एकदा तपासणं खूप गरजेचं आहे. बँक खात्याची तांत्रिक अडचण व दुसरे उडघडून योजनेचे लिंक करा. नवीन अर्ज अपडेट्स, ज्या महिलांना अजून राहिलं आहे त्यांना एक आनंदाची बातमी. राज्य सरकार लवकरात लवकर प्रक्रिया सुरू करणार आहे. जाहीर तारीख केली नाही अजून, करणार आहेत लवकर. ठीक आहे. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या एजे गव्हर्नमेंट या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओसाठी आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजनेबद्दल सगळी माहिती घेणार आहोत. तर अशाच प्रकारच्या नवीन इंटरेस्टिंगसाठी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.